नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे मी मुशीची मच्छी घेतलेली आहे. तर आता थोडासा मी त्यावर लिंबू पिळते. स्वच्छ धुवून घेतली मच्छी आणि लिंबू आणि थोडीशी हळद टाकते. छान असं मिक्स करून 5 मिनटं तसेच ठेवून देते. इथे मी मच्छीसाठी वाटण तयार करायला घेतलं. तर इथे कोथिंबीर, खोबरं, थोडंसं आलं, टोमॅटो, कांदा आणि लसूण हे छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. इथे मी थोडेसे धणे घेते. इथे बघा वाटण छान असं बारीक करून झालेलं आहे. तर चला आता पुढे मी कालवण बनवायला सुरुवात करते. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले. तर थोडासा कढीपत्ता टाकते आणि हे वाटण टाकते. छान असं परतून घ्यायचं वाटण. इथे वाटण छान असं परतून झालेलं आहे. तर इथे मी थोडं लाल तिखट टाकते. 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलं आणि थोडीच मी हळद टाकते. पहिले पण मच्छीला हळद टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी थोडंसं पाणी टाकते. थोडंसं पाणी टाकलं, मसाला खाली लागू नये कढईला म्हणून. इथे मी कैरी घेतलेली आहे. तर मला बाजारात कैरी मिळाली. कैरी टाकते आणि कैरीने छान लागतं मच्छीचं कालवण. तर इथे मी आता मच्छी टाकून घेते. आणि मच्छी अशी छान मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये. इथे मी पाणी टाकून घेते. इथे मी थोडासा गरम मसाला टाकते. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान असं 10 मिनटं कालवण शिजवून द्यायचं. इथे कालवण छान असं झालेलं आहे आणि बघा मस्त अशी उकळी पण आलेली आहे. तर 5 मिनिटांनी मी गॅस बंद करते. इथे छान असं ताट तयार केलेलं आहे मी. तर या सर्वांनी जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.